अय्यो, ही पोरं अजून इथेच झोपलीत. हे काय? ही तिघं इथे का झोपले ते लोक? शक्ती, लोक नाही, लोकातली माणूस की रात्रभर पहारा देऊन आता सुखानं झोपलीये बघ. म्हणजे? शक्ती, काल तुझी तब्येत अचानक बिघडली, तुझे आप्पा हॉस्पिटलमध्ये, आणि तुला रात्री झोपेत चालायची सवय लागली. मला काळजी वाटत होती बघ. तर शिवा म्हणाला की तो रात्रभर इथे थांबतो बाहेर, आणि त्याच्या 2 मित्रांना घेऊन तो आला सुद्धा बघ. कोण कुठला पोरगा पण आपल्यासाठी किती करतो नाही. आई जगदंबे, या शिवाला कायम सुखात ठेव बघ. अम्मा शक्ती, आता तुझी तब्येत ठीक असते ना? हो अम्मा, बरं वाटतंय आता. मी जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येते. हा, तुझ्या आप्पांना भेटून येते. एवढ्या सकाळी? अयो, सकाळी जरा जास्त वेळ मिळतो बघ भेटायला. बरं बरं, हे उठले ना की यांना चहा पाणी द्या, असंच नको जायला देऊ. हा, आणि हो, त्या शिवा बरोबर भांडू नको. हा अम्मा. बरं, येते मी. हा, नव्या प्रोजेक्टचं काम कुठवर आलंय? सुरू आहे, काही परमिशन्स बाकी आहेत, तेच करतोय. लवकर करा बॉस. बॉस म्हणजे बॉस, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. बॉस, तुमचा हा खरा हितचिंतक, शुभचिंतक आणि होतकरू कार्यकर्ता, नेता, महानेता, प्रणेता असा 1 दिवस यशस्वी प्रवास करणारा तुमचा हा कोरोना खास तुमच्यासाठी सनसनीत बातमी घेऊन आलाय. कोणाबद्दल? कुणाबद्दल म्हणजे शक्तीबद्दल आणि त्या शिवाबद्दल. काय खबर? की काल शक्ती अचानक आजारी पडली आणि तिच्या घराबाहेर शिवा आणि त्याचे 2 मित्र पहारा देत होते. एवढंच नाही, तर शिवा आणि त्याचे ते 2 चंगू मंगू मित्र रात्रभर तिथंच झोपले होते. बघला तुमचा तो बॉडीगार्ड बाई तुमच्यापेक्षा 4 पावलं पुढे जाऊन जरा जास्तच समाजसेवा करते असं नाही वाटत तुम्हाला? त्या शक्तीचा जास्तच पुळका येतो त्याला. अति तर मलाही वाटतंय, पण मला एक कळत नाहीये. काय कळत नाही? ती मुलगी कालपर्यंत ओके होती, अचानक तब्येत काय बिघडली तिची? ती आगाऊ मुलगी त्या बंद खोलीत गेली होती आणि मैत्रीचा फोटो सुद्धा हातात घेतला होता. त्याचमुळे तिला त्रास तर झाला नसेल ना? फोटोला हात लावून त्रास? मला नाही वाटत. अजूनही घोरतायत असे झोपले जसे स्वतःच्या घरात झोपलेत. सूर्याला उगवून पण 2 तास झाले, पण यांना अजून जाग येत नाहीये. आता बघतेच ना कशी झोप उघडत नाही यांची. ना पाऊस ना पूर, हा तर प्रेमाचा सुनामी आहे नंद्या. हो रे वस्तार्या, ते सिनेमात दाखवतात तसं आहे सीन हा. होय,
पाहिले न मी तुला, तू मला पान पाहिले. ओळखात का रे तुम्ही लोक? ही काय इथे झोपायची जागा आहे? तुमच्यामुळे पडले मी इथे पाय घसरून. बावळंच. वा वा, हा बघितलं का, बघितलं? इथे तुझ्या मदतीसाठी आलो आम्ही. तुला पडता पडता वाचवलं आणि वर आमच्यावर टाफरते तू. भावा, म्हणजे आपलंच काहीतरी चुकलं असेल ना. अरे त्यांची काहीतरी काम करायची जागा होती ना, आपण तिथं रात्री येऊन झोपलो ना, म्हणजे त्रास झाला असेल त्यांना थोडासा. हो हो हो, सॉरी हा, सॉरी शक्तीताई. आता तुम्ही बोलताय ना म्हणून जास्त विषय ताणत नाही आम्ही. बरं वाटतंय का आता? बरी आहे. शी, आमच्या शेजारचा मोती, त्याची पण सकाळ तुमच्या आधी होते. तुम्हाला काही कामधंदे नाही आहेत का रे? हा, दिवसभर का इथेच राहायचा विचार आहे? निघा आता इथून. बघितलं का मित्रांनो, आपल्या दारात जर एखाद्याचा मोती आला तर आपण त्याला भाकरीचा तुकडा टाकतो, बिस्किटाचा तुकडा टाकतो. इथे तर त्याच्याच नावाने आपला इन्सल्ट होतोय. थांबायचं अजून इथे? हा, थांबायचंय? चला निघा, 2 मिनिटं पण थांबू नका आता. चला. कामधंदा आहे बाबा, सलून उघडायचंय सकाळी सकाळी, मला पण द्यायचं. बापरे, घेतलं का सगळं? हो हो, घे. आलो. थांबा. अम्माने चहा केला होता दोघींसाठी, तो उरलाय. फेकण्यापेक्षा पिऊन जा. वहिनींमध्ये किती माणुसकी आहे बघा. यू आर परफेक्टली राईट. म्हणजे तुम्हाला सांगतो, मध्ये चहा पिऊन जा म्हणाल्या, म्हणजे वाईट नाही तर वहिनी अजिबात. लाचारी म्हणजे किती असायला पाहिजे ना माणसामध्ये. उरला सुरला चहा पिऊन जा म्हणाली. काय रे, अशी वहिनी पाहिजे तुला? हा, अशी पाहिजे. मग आता चहा प्यायचा का नाही ते सांग. आता देतेच आहे तर मग पिऊनच जाऊ ना. त्याला टाका पटकन. जन्माचे भुकेले हे लोक. चहा, ते बिस्किट आहेत का बघ. हा, सगळंच मागवतो. भेत्री नाही हाय हे भद्रा, अजिबात नाही. तुमच्या त्या आदिशक्तीला पुरवून उराल ही भद्रा. तुमच्या सकट तुमच्या त्या आदिशक्तीचा बी बंदोबस्त केला होता मी 10 वर्षांपूर्वी. पण तुमचा फोटो चाळून खाप केला तरी पण इथंच परत आला. म्हणजे याचा अर्थ तुमची ती आदिशक्ती माझ्यासोबत खेळ खेळते. ती हा खेळ कुठून आणि कसा खेळते माहित नाही. हा, पण ती हे विसरली वाटत. माझ्यासोबत माझा चेटकोबा आहे. एक दिवस हा फोटो मी नष्ट करून टाकेन आणि त्या आदिशक्तीचं डाव हाणून पाडली भद्रा. भद्रा निखारगे. ही काय एवढी दुष्ट नाहीये. दारात आलेल्या प्रत्येकाला एक ग्लासभर पाणी द्यायचे संस्कार आहेत माझ्यावर. उरलेला चहा म्हणे. मी का देईन उरलेला चहा? अरे वा, फ्रेश चहा बनवतेस वाटतं. नाही, उरला सुरला देणार होतीस ना. अच्छा अच्छा, उरलेला चहा बाजूला काढून ठेवलायस का शेजारच्या मोतीसाठी?
आमचा मोती ना चहा घेत नाही हो का? आणि उरलेला चहा ठेवलाय मी. म्हटलं तुम्हाला फ्रेश बनवून द्यावा. एवढं रात्रभर जागरण केलंय, त्यात मी तुमची झोपमोड केली. थोडी दया दाखवावी तुमच्यावर. हॅलो, दह्याचा चहा नको आम्हाला. आणि दयेचं नाहीये, इलायची युक्त करते. तुझा काय भरोसा, कंजूशी करशील त्यात पण. विलायचीच्या दाण्याऐवजी रेतीचे खडे टाकशील आम्हाला त्रास व्हायला पाहिजे म्हणून. आता ना तुझ्या चहामध्ये मी एकही वेलचीचा दाणा टाकणार नाहीये. तू तसाच चहा पी. असा चहा बनवेल ना, आयुष्यभर चहाच पिणार नाहीस तू. आपण चहा बनवायलाच कोणी सांगितलं होतं तुला? आम्ही अरे हळू, सांभाळून. बघू बघू बघू. एक काम कर, थंड पाण्याखाली हात धर. नाहीतर बर्फ आहे का? बर्फ लाव. ए नाही, सगळ्यात बेस्ट टूथपेस्ट लाव, फोड नाही येणार. लाव लाव. तुला आत यायला कोणी सांगितलं? चल बाहेर हो, बाहेर हो. अरे तुला भाजलंय ना म्हणून आलो. नाही, काही एवढं काही नाही झालंय. जराच भाजलंय तरी एवढी कळवळली, कमाल आहे. एवढंच भाजलं तरी एवढा ड्रामा. हा उकळता चहा आहे ना, जो घशात होते. निघ बाहेर. जातो जातो. बाहेर जाऊन टपरीवर चहा प्यायला असतं ना, बरं झालं असतं. निदान तो टपरीवाला प्रेमाने तरी चहा देतो. 5 रुपये घेतो कटिंगचे, पण इन्सल्ट नाही करत. थांब. चहाला कड येतोय, देते चहा. आणि चहा सोबत खायला बिस्किट हवी असतील तर ती वरच्या डब्यातून स्वतः काढून घे आणि बाहेर जाऊन खा. बिस्किट पक्का ना? नाही नंतर म्हणजे आमची बिस्किट खाल्ली, खादाड फुकटे. तुला खायची असतील तर खा. तू नाही खाल्लीस तर मला काही फरक नाही पडणार. नाही नाही, भूक लागली म्हणजे आमच्या नंदूला भूक लागली, त्याच्यासाठी बिस्किट लागतील. कुठे आहेत बिस्किट? कुठला डबा? वरचा डबा बघ, डावीकडून दुसरा. डावीकडून दुसरा. ओके. तुमच्या घरात उंच माणसं राहतात काय? पिठाचा डब्बा कोणी काढायला सांगितलं तुला? अरे तूच बोलली ना, डावीकडून दुसरा डब्बा. अरे बिंडो का, डावीकडून दुसरा म्हणजे तुझ्या डावीकडून नाही, तर डब्याच्या डावीकडून दुसरा. अरे मग तसं सांगायचं ना, नाही ते लिहून ठेवायचं डब्यावर कशात काय ठेवलंय ते. शट अप, जस्ट शट अप. तू निघ बरं, निघ घरातून बाहेर निघ. सगळं पीठ सांडवलंय. हे तुम्हाला दात काढायला काय झालंय रे? चहा झाला काय? थोडा थोडा द्या. चहा हवाय तुम्हाला? आता काही चहा वगैरे मिळणार नाहीये. जा निघा इथून. चहा केलाय ना तो मी सगळ्यांना आजूबाजूला वाटेल, पण तुम्हाला एक घोट देणार नाही. निघा. तू काय बघत बसलायस? निघ. हा जातो ना. बिंदू कुठला? काय केलंय गोरबोर? वस्तर्या होणाऱ्या वहिनी जरा जास्त स्ट्रिक्ट आहेत नाही? तेवढ्या गोष्टीवरून गावतात रे. परत जर वहिनी बोललास ना, सगळे दात घशात घाले ना त्या कांगून ठेवतोय. सॉरी चुकलो. ये भावा, तू किती बी चिडलास, आमचे दात घशात घातलेस, आमच्या जिभा छाटून टाकलास ना, तरी सत्य लपत नसतं भावा. अरे तू तिच्या प्रेमात पडलास हे सरळ सरळ दिसतंय. असलं काय नाही वस्तर्या, असलं काय नाही तसलं काय नाही, सगळेच बोलत असतात. पिक्चर मधला हिरो नाही काय, सुरुवातीला प्रेम होतं तेव्हा काय म्हणतो, नाही आमचं असं काय नाही आहे, आमची दोस्ती आहे, आमच्या मनात प्रेमाच्या भावना नाही. पण जेव्हा तिच्यावर प्रसंग येतो ना, तेव्हा जातोच ना आकाश पातळी एक करून तिच्या मदतीला. बरोबर आहे काय? बरोबर आहे. हे सगळं पिक्चर मध्ये होतं, रिअल लाईफ मध्ये नाही होत. रिअल लाईफ मध्ये होतं भावा, रिअल लाईफ मध्ये होतं भावा. तू प्रेमात पडलायस तुला कळत नाहीये. चुप. चिडचिड
चिडचिड होते, तुझी चिडचिड होते भावा. प्रेम लपवताना एका प्रियकराची अशी चिडचिड होते. ती बरोबर बोलला. काय काय बरोबर बोलला? प्रेम म्हणजे काय हे माहिती तरी ना तुम्हाला लोकांना, आणि मला चाललंय शिकवायला. असे मला माहितीये प्रेम म्हणजे काय. प्रेम म्हणजे ना आपल्या एखाद्या गोष्टीवर प्रेम झालं ना आणि मग ती गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटणं, अरे त्याला म्हणतात प्रेम. आता माझंच उदाहरण घे ना, मला खाण्याचं वेळ आहे, खाण्याशिवाय ना मला काहीच सुचत नाही, अरे त्यालाच म्हणतात प्रेम. ए भावा, याचं प्रेम खादाड आहे. प्रेम कसं असावं? केस आणि कैची सारखं, दोघं बी एकमेकांसाठी बनलेले. डोक्यावर हात नको मारू भावा, मी तुला सांगतो प्रेम म्हणजे काय आहे ते. आता तू इथून घरी गेलास आणि सारखा तिचाच मनात विचार आला ना, तर समजून जा तू तिच्या प्रेमात पडलायस. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जर तिचाच तुला भास झाला तर समजून जा तू तिच्या प्रेमात पडलायस. कधी कधी ती तुला गरम गरम चहा आणून देईल, कधी कधी मस्त नाश्ता आणून देईल, जिथे तिथे तुला तीच दिसेल. तेव्हा समजून जा तू तिच्या प्रेमात पडलायस. ती तुझ्यापासून दूर गेली आणि तुला वाटत राहिलं की तिने तुझ्याकडे पलटून बघावं, आणि तू तिला पलट 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 म्हणालास आणि ती पलटली, तर समजून जा ती पण तुझ्या प्रेमात पडली. बाबा ती समोर आली आणि तुझ्या दिलाची धडकन वाढली तर समजून जा तुझ्या मनातील प्रेमाच्या तारा तिच्या प्रेमासाठीच वाजतायत. टन 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 पटकन देईन ना अशी, सगळ्या तारा तुटतील तुझ्या. झालं सगळं तत्वज्ञान झाडून. हा, हे असल्या भंपक गोष्टींवर माझा विश्वास नाही, समजलं? चला कलटा कलटा इथून चला. ये भावा, तू आम्हाला कळटवशील रे, पण तुझ्या मनात ज्या प्रेमाच्या भावना आहेत त्यांना कसा कळटवशील? दाखवू कसं कळतोय? हा, आले मला प्रेम शिकवायला, मी आणि प्रेमात पडणार त्या इडली सांबारच्या. इम्पॉसिबल आहे. अयो श्रद्धा, बरं झालं बघ तू भेटलीस ते. नाही आणि मला तू सोडलंस ते रिक्षावाले यायलाच तयार नव्हते, तू गाडीवरून सोडलंस ते बरं झालं. थँक्यू. हा ए अम्मा मावशी, मी तुझी मुलगी आहे ना, मग थँक्यू काय म्हणतेस ग? बरं, थँक्यू नाही बोलत. चल तुझ्यासाठी अप्पम बनवतो. हा चालेल. अयो हे काय आहे पाणी पाणी, आणि हे पीठ कसलं? शक्ती, ए शक्ती, अयो शक्ती, काय आहे? घरात काही भूकंप वगैरे झालं का काय? भूकंप नाही, हिच्या शिवाचा प्रताप आहे हा. त्याला म्हटलं होतं बिस्किटाचा डब्बा काढ वरतून, तर त्याने चुकीचा डब्बा काढला आणि सगळं पीठ डोक्यावर रिकामं करून घेतलंय. आता त्याला कसं माहिती की आपल्या घरात कुठे काय ठेवलंय ते? अगं पण साधं उजवट आवा तर कळतं ना, एक नंबरचा ढ आहे तो ढ. हे बघ शक्ती, तू त्याच्या नावाने शंख वाजवू नको. हा, तू बाजूला हो बघ, मी करते, मी पुसते बघ पीठ, तू बाजूला हो. तू थांब मम्मा, तू दमून आली असशील, तू निवांत बस, मी करते सगळं. तुम्ही दोघीही बाजूला, मी करते, मी भरते पीठ. शक्ती, तुझी तब्येत ठीक नाहीये ना, तर आराम कर ना. हे बघ, बरं नसताना ना एवढी चिडचिड करू नये. ऍडमिट नव्हते मी, थोडा त्रास झाला, पण आता बरी आहे मी. करते मी, थांब थांब थांब. ते पैसे, अयो एवढा चहा त्यांना दिलास का की देऊन उरलाय? उरला नाही, दिलाच नाही मी त्यांना चहा. का नाही दिलास चहा? अयो शिवाशी पुन्हा भांडलीस का? तिला तर कारणच लागतं भांडण काढायला. अगं तुम्हा दोघींना दिसत नाहीये का? कारण तुमच्या पुढ्यात आहे. हे एवढं सगळं त्याने पीठ सांडल्यावर मी काय शांत बसायला हवं होतं? डोकंच सटकलं माझं, हाकलून दिलं त्यांना रागाने. अयो, एवढूशा पिठाच्या कारणावरून तू त्यांना हाकलून दिलंस? काय केलंस हे? एक तर तुझे आप्पा तिकडे हॉस्पिटलमध्ये, तुझी तब्येत अचानक बिघडली, तर शिवा तुला भर रस्त्यातून उचलून घरी घेऊन आला.
त्याच्या हाताला दुखापत झालेली असतानाही आणि रात्री काळजीपोटी त्याच्या मित्रांबरोबर आपल्या घराबाहेर पहारा दिला. हे बघ, त्याने आपल्यावर उपकारच केले आणि या उपकाराची परतफेड करायची सोडून हे तू असं वागलीस त्याच्या बरोबर. एवढं सगळं केलंय शिवाने. हिला उचलून आणलं, घराबाहेर पहारा दिला. आणि शक्ती, तू चहा सोड ग. साधं थँक्यू पण म्हणाली नसशील त्याला. खूप वाईट वागली असणारेस, मी खात्रीने सांगते ना. आता ना तुझ्या चहामध्ये मी एकही वेलचीचा दाणा टाकणार नाहीये. तू तसाच चहा पी. असा चहा बनवेल ना, आयुष्यभर चहाच पिणार नाहीस तू. निघ घरातून बाहेर निघ. सगळं पीठ सांडवलंय. शक्ती, तू थँक्यू बोलली ना शिवाला? हो बोलले ना थँक्यू.